मूर्तिपूजा म्हणजे काय? मूर्तिपूजा जर आम्हाला पाहायचं ठरलं तर आज मी अगदी वयाच्या लहानपणापासून ऐकत आहे, की जगामध्ये 33 कोटी देव आहेत. आणि प्रत्येकाचे एक वेगळ्या प्रकारचे कुलदैवत त्यांनी मान्य केलेले आहेत. मला काही म्हणायचं नाही त्यावर. परंतु आज लोक म्हणतात, की माझा देव खरा आहे, तो देव खोटा आहे, तो माझा देव खरा आहे. आणि ह्या अनुषंगाने आज आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये एक त्याला विषय निर्माण होऊन ते एक राजकीय स्वरूप त्याला आलेलं आहे आणि त्या माध्यमातून धर्मांतराचा कायदा चालू झालेला आहे. वेगवेगळ्या देवतांची पूजा करणारे आणि त्याचा तोरा मिरवणारे नेमकी ते कशाची पूजा करतात हे त्यांना कळत नाहीये. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच मूर्तींची ते पूजा करतात. आणि त्या मूर्ती म्हणजे कोण आहेत माहितीये का? पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं, की नेमकी ती मूर्ती कोणची आहे? ती मूर्ती जर पाहायची ठरली तर आमच्या पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळेल, की कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तर पृथ्वीवरील तुमचे सर्व अवयव, क्षारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे, हे तुम्ही जीवे मारा. त्याला मूर्तिपूजा म्हणायची आहे. हे दैवत मूर्तिपूजा करणं ते महत्वाचं नाहीये. तर रोज माणूस सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्रभर ह्याच मूर्तींची पूजा करत असतो. दुसरी गोष्ट मी पाहतो पवित्र बायबलमध्ये इफिस 5 आणि 5 मध्ये म्हटलेलं आहे. इफिस 5 आणि 5 मध्ये काय म्हटलं पहा, क्षारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात त्यांना वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की पृथ्वीवरचे तुमचे अवयव जीवे मारा. जीवे मारा ही सर्वात क्रूर आणि ही अशी प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की तुमच्या देहातील, शरीरातील वासनांना कठोरपणे त्यांना शासन करा. ते कसं? त्यांच्या विरुद्ध उपाययोजना करा. त्यांना श्वास घ्यावासही थोडी जागा भेटली नाही पाहिजे, अशा पद्धतीने अवयव आमचे मारले गेले पाहिजे. जे आपल्या देहात रोज पापांची सेवा करतात त्यांच्यावर पवित्र बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे क्रोधाचा न्यायदंड होणार आहे. म्हणून मूर्तिपूजा काय आहे, की आमच्या दैहिक रीतीने केलेली वाईट व्यसनं, वाईट घाणेरड्या गोष्टी, त्याला मूर्तिपूजा म्हणायची. म्हणून आज आम्ही सोडलं तर आम्हाला आशीर्वाद मिळेल. हे करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करो. गॉड ब्लेस यू.